म्हणजे मला असं वाटतं की केवळ तुमच्या पुरतं मला असं वाटतं हे आवर्जून सांगितलं पाहिजे की तुम्ही स्वतःला मर्यादित नाही ठेवलं की मला हा मुद्दा मांडायचा आहे म्हणून मी हे करतोय. तर तुम्ही कम्प्लिटली भाजपचा जो माध्यम विभाग होता त्याला हायटेक केलंत आणि केवळ हेच नाही तर इलेक्शनमध्ये सुद्धा ज्यावेळी आपण एक नरेटिव्ह सेटिंग म्हणतो किंवा कुठला मुद्दा हायलाईट करायचा, कुठला मुद्दा हा इलेक्शन ड्रिव्हन असला पाहिजे, कुठल्या मुद्द्याच्या अवतीभोवती त्या त्या जिल्ह्याचं राजकारण हे फिरलं पाहिजे, हे सगळं वैचारिक मांडणी तर तुमची असतेच अनेक विषयांमध्ये, पण पक्षासाठी आणि खास करून इलेक्शन ओरिएंटेड असे सुद्धा अनेक उपक्रम हाती घेताना आणि सक्सेसफुल करताना आम्ही ह्या काळात खरं तर पाहिले. म्हणजे ह्या काळात म्हणण्यापेक्षा अगदी मला वाटतं गोपीनाथ मुंडे हे जेव्हा धुरा सांभाळत होते तेव्हापासून खरं तर हे पाहतोय. असं आहे की मुळात आजची गरज काय की बऱ्याच वेळा चुकीच्या भारतीय जनता पार्टी हा नेहमीच अनेक वेळा दुष्परिणामाचा फटका भारतीय म्हणजे जे विचार भाजपच्या मनात नाहीत किंवा अनेक ज्या गोष्टीचा भाजपचा काही संबंध नाही अशा गोष्टींपासून भारतीय जनता पार्टीला बदनाम करणारा एक ग्रुप आहे, एक गट आहे असं वारंवार लक्षात येतं. मग त्याचा जर तुम्हाला हे करायचं असेल त्या गोष्टीत फक्त रिॲक्शनवादी न होता तुम्हाला स्वतःचे काही मुद्दे देता आले पाहिजेत, भूमिका भारतीय जनता पार्टीची मांडता आली पाहिजे की ज्यातनं ज्याच्या भोवती राजकारण फिरत राहील आणि त्याचबरोबर जे चुकीचे मुद्दे येत आहेत ते ताबडतोब थांबले पाहिजेत. फॉर एक्झाम्पल तुम्हाला उदाहरण द्यायचं म्हणजे कसे भारतीय जनता पार्टीबद्दल चुकीचे मुद्दे एकदा 2016-17ची गोष्ट असेल ही 8-10 वर्षापूर्वीची देवेंद्रजी पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले होते त्या कालखंडातली. त्या कालखंडामध्ये एक फोटो आपल्या राष्ट्रवादीच्या एका नेत्यांनी महिला नेत्यांनी ट्विट केला होता आणि तो फोटो असा होता की एक मुलगी हातात सलाईनची बाटली घेऊन वडिलांशेजारी बसली आहे आणि काय राज्यातली स्थिती आहे पहा की साधे स्टँड नाही आहेत हॉस्पिटलमध्ये सलाईन लावायला, त्या मुलीला वडिलांसाठी सलाईनची बाटली घेऊन बसायला लागतं. आता ही बातमी म्हणजे फोटो पेपर एका वर्तमानपत्रात बातमी छापून आली. बरं. ती बातमी ट्विट केली एका महिला नेत्याने राष्ट्रवादीच्या आणि मला दुसऱ्या सकाळी मी बघितलं तर ट्विट यायला म्हणजे आता ही बातमी खरोखर मुलगी एक बापाच्या बाजूला बाटली घेऊन बसली आहे हे खरोखर अस्वस्थ म्हणजे ही कोणाला संवेदनशील माणसाचा त्रास देणार. म्हणून मी त्या हॉस्पिटलला मुद्दाम फोन केला. बरं. तिथे म्हणलं काय नेमकं घडलंय, खरंच असं घडलंय का. आणि मग जेव्हा माहिती काढत घेत गेलो त्यावेळी मला असं कळलं की एक जण त्या नवीन सगळ्या व्हॉट्सअप ग्रुप सगळ्या गोष्टी सगळ्या सुरू होत्या. एक जण हॉस्पिटलमध्ये गेला होता तर तिथे वडिलांच्या डोक्यापाशी एक मुलगी बसली त्यांनी बघितली आणि ती मुलगी बघितल्यानंतर त्याला असं काय वाटलं माहिती त्या सांगितलं की बेटा जर बाटली घेऊन उभार ना मला फोटो काढायचा आहे. तिनं त्या मुलीच्या बाटली दिली स्टँडची काढून, ती मुलगी घेऊन उभी राहिली. याने कौतुकाने की बापासाठी मुलगी बघा काय काय करते अशा अर्थाने तो फोटो एका व्हॉट्सअप ग्रुपवर टाकला. त्या फोटो काढण्याचा उद्देश कुठेही टीका करण्याचा काही नव्हताच. त्याने कौतुकाने की मुलगी बापासाठी काय काय करते बघा आणि नेमका तो फोटो ग्रुपवरती पडल्यानंतर दुसऱ्या कोणीतरी उचलला आणि तो अशा पद्धतीने ट्रीट केला गेला. म्हणजे असं ज्याचा भाजपशी काही संबंध आहे मग आम्ही त्याशी सगळ्या माहिती घेतली सगळ्या गोष्टी. दुसरं उदाहरण अलीकडच्या काळातलं आपण इथलं अटल सेतू तयार झाला. अटल सेतू तयार झाल्यानंतर पहिल्या 8 दिवसामध्ये एक बातमी आली अटल सेतूला दुपारी याच्यामध्ये की अटल सेतूला तडे गेले. हो खरंय खरंय. अरे पण प्रत्यक्षामध्ये ज्याचा अटल सेतूशी संबंधच नाही अशा सर्व्हिस रोड तिथे कुठे तडे गेले होते. ज्याचा काय अटल सेतूला जोडणारा जो एक रस्ता होता कुठला तरी त्याला तडे गेले होते. पण मग तातडीने त्याच्यावरती हे करून ती सगळं थांबवणं त्याच्यामध्ये बातम्या वस्तुस्थिती समोर आणणं हे जे करावं लागतं. मला असं वाटतं की ही वस्तुस्थिती तिचा भाजपशी काहीच संबंध नाही असा अनेक पद्धती चुकीचे गैरसमज मला वाटतं प्रवक्ता म्हणून या भूमिकेमध्ये तुम्हाला सतत राहावं लागतं, तसं अलर्ट राहावं लागतं. आणि म्हणून मी विनोदाने म्हणतो सुद्धा की दक्षिण आफ्रिकेमध्ये काहीतरी घडणाऱ्या घटनेपासून किंवा छत्तीसगडमधल्या तेंदूपत्त्याच्या वाढलेल्या भावाबद्दल इथपर्यंत प्रवक्त्याला बोलावं लागतं आणि त्यामुळे तसं अलर्ट राहावं लागतं. बऱ्याच वेळा मी त्याचा कोटही केला की माझा सकाळचा वेळ 1.5 तास 1.5 कप चहा आणि 15 पेपर याच्यामध्ये असतो. हां, मग एकदा सकाळी तुमची तयार झाली की मग तुमचा दिवस तुम्हाला कुठल्याही म्हणजे साधारणतः सकाळी तुम्हाला आयडिया येते काय बातम्या झाल्यात काय नाही आणि मग त्याच्यानंतर तुमचा दिवस तयार होत जातो की तुम्हाला काय. त्यामुळे 1.5 कप चहा 1.5 तास आणि 15 वर्तमानपत्र असं एक सकाळचं ठरलेलं गणित त्याचे वर्षानुवर्षे. आणि मग एखाद दिवस कुठेतरी झालं नाही तरी मी सतत अस्वस्थ होतो. आज पेपर ज्या दिवशी पेपर बंद असतात आठवड्यातनं वर्षातनं 5 दिवस त्या दिवशी मीच अस्वस्थ असतो की आज पेपर वाचायला मिळाले नाहीत. त्यामुळे ते ठरलेलं. पण आता ऑनलाईनची सोय झालेली आहे. ऑनलाईन आहे सोय पण आपल्याला जो हातात पेपर वाचण्याचा फील आहे ना मी जुन्या त्या जमान्यातला आहे. मला आज माझ्याकडे किंडल आहे
म्हणजे आज किंडल सगळे वापरतात, मी किंडल वापरतो, किंडलवरती पुस्तकं मी डाउनलोड केली आहेत. बर पण मला जो पुस्तक हातात घेऊन वाचण्याचा जो फील आहे ना, ती मजा जी आहे. तो मजा म्हणजे तुम्ही असं छानपैकी रेलून कुठेतरी छान हातात पुस्तक घेऊन 3-4 तास वाचत बसलाय, शेजारी चहा कॉफीचे कप आहेत आणि तुम्ही वाचताय किंवा वर्तमानपत्र हातात घेऊन वाचणं, बरोबर. हा जो फील आहे ना, तो फील नवी पिढी सगळी डिजिटल बघते, ऑनलाईन बघते. मलाही ते म्हणजे प्रवासात असतो त्याला पर्याय नसतो, बरोबर. पण हातात फिजिकल पेपर वाचणं ह्याच्यामध्ये जो आनंद आहे तो वेगळा आहे.